स्टॅनिस्लावस्की आणि तालमीला येणारा कुत्रा अशी ती गोष्ट आहे. सो रिअलिस्टिक गटरवरती तेव्हा तो एक्सपेरिमेंट करत होता आणि त्याचा एक नट होता मोठा. त्याचा कुत्रा होता जो घरी सांभाळायला कोणी नसल्यामुळे तो तालमीला घेऊन यायचा. तर शेजारच्या खोलीमध्ये कोणीतरी त्याला अटेंड करायचं, म्हणजे थोड्या लांब अंतरावरती हा तालीम करायचा आणि परत जाताना कुत्र्याला बरोबर घेऊन जायचा. सो त्या नटाची तालीम संपून घरी जायची वेळ फिक्स नसायची. म्हणजे आज तो दुपारी 2लाच सुटला, 5 वाजता गेला, परवा. सो अशी ठराविक विशिष्ट वेळेला त्याचं काम संपतं आणि तो घरी जातो असं नसायचं. पण याच्या असं लक्षात आलं स्टॅनिस्लावस्कीच्या की तालीम संपवून हा परत जायला निघाला की शेजारच्या खोलीतला कुत्रा ताडकन उठायचा आणि दारापाशी जाऊन मालकाची वाट बघत थांबायचा. तर 2-3दा हे बघितल्यानंतर तो क्युरियस झाला की म्हणजे कुत्र्यांचे सेन्सेस सगळे हायटन्ड असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आवाज, वास वगैरे. तर तो म्हणतो की पण रोज वेगवेगळ्या वेळी तालीम संपते, तर त्याला कसं कळतं की आता मला मालक येणार आहे पुढील काही अर्ध्या मिनिटामध्ये गेटपाशी. तर खूप विचार केल्यानंतर तो असं लक्षात आलं की ह्या 3 खोल्यांच्या पलीकडे आवाजाव्यतिरिक्त त्याला काहीच ऐकू येत नाही. त्याला काही दिसत नाहीये ते काय चाललंय, आपण शेखंड केले बाय म्हटलं वगैरे. याचा अर्थ त्याचा मालक जेव्हा तालीम करत असतो आणि तालीम संपल्यानंतर आम्हाला उद्या किती वाजता भेटूया, काय भेटूया असं आपण नॉर्मल बोलतो आणि परत जायला लागतो. या स्पीच पॅटर्नमधला डिफरन्स कळतो. आणि तेव्हा तो नाटकातलं बोलत असतो तेव्हा कुत्र्याला कळतं की आपला मालक आता बिझी आहे, आणि जेव्हा तो नाटकातलं बोलणं थांबवतो आणि नॉर्मल बोलायला लागतं तेव्हा कुत्र्याच्या लक्षात येतं की ते जे वेगळं बोलणं असतं ते संपलंय आणि हा जो नेहमी माझ्याबरोबर असताना जसं वागतो ते बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्या पॅटर्नवरनं त्याला कळतं की आता आपल्याला घरी जायचंय. तर ते कसं लक्षात आलं की म्हणजे आपण अनेक वर्षापासून रिअलिस्टिक ऍक्टिंग असं जे म्हणतोय ते खोटं आहे. कुत्र्याला कळतंय आपला अभिनय काय आणि खरं काय. आणि तो म्हणला की माझी अम्बिशन आता अशी आहे रिअलिस्टिक ऍक्टिंगची की कुत्र्याला कळलं नाही पाहिजे की मी नाटकातलं बोलतोय का खरं बोलतोय.